तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिंदे ॲग्रोटेकच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ मका पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करताना आपण कशा पद्धतीने फवारणी करावी, तणनाशकाचा पुरेपूर रिझल्ट यावा यासाठी आपण तणनाशकाची फवारणी कशा पद्धतीने करावी यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। शेतकरी मित्रांनो, मका पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली शेतजमीन ही ओलसर असायला हवी। शेतकरी मित्रांनो, ओलसर अवस्थेमध्ये जर आपण फवारणी केली तर ते तणनाशक पिकाच्या मुळापर्यंत जाते आणि तणाचा मुळासकट नायनाट होतो। परंतु शेतकरी मित्रांनो, जर जमीन वाळलेली असेल तर फक्त तण हे होरपळल्या जातं आणि तेवढ्याच होरपळून परत त्याला नवीन शेंडा फुटतो आणि तिथून पुढे परत तणाची वाढ सुरुवात होते। यासाठी मित्रांनो, जमिनीची ओल व्यवस्थित असेल तरच तणनाशकाची फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, तणनाशक फवारणी करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तणनाशक फवारणी करताना आपल्या पिकाची अवस्था आणि तणाची अवस्था बघणं खूप गरजेचं आहे। बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की अजून मका पीक लहान आहे किंवा अजून आपलं कोणतंही पीक असू द्या ते लहान आहे बुवा, तण त्यामध्ये बारीक बारीकच दिसतंय, त्यामुळं जाऊ द्या, करू पुढच्या हप्त्यात करू किंवा त्याच्या पुढच्या हप्त्यात करू, असं करत करत त्यामध्ये खूप वेळ निघून जातो। शेतकरी मित्रांनो, तणनाशकाची फवारणीचा एक नियम आहे, तो म्हणजे तणनाशकाच्या बाटलीवर सुद्धा लिहिलेलं असतं, तणनाशकाची फवारणी लागवडीपासून 20 ते 30 दिवसापर्यंतच्या अवस्थेमध्ये आपण मका पिकाची तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे। त्यामध्ये मित्रांनो काय होतं, 20 ते 30 दिवसांमध्ये पीक हे वाढीला सुरुवात होतं। पिकाची वाढ आणि लागवडीपासूनचे अंतर, शेतकरी मित्रांनो, आपण पिकाची लागवड केल्यानंतर 21 दिवसापासून ते 30 दिवसापर्यंत तणनाशकाची फवारणी कधीही करू शकतो आणि त्यामध्येच आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो। मित्रांनो, या अवस्थेमध्ये पिकाची वाढ व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्यामध्ये तण देखील काही प्रमाणामध्ये लहान लहानच असतं। तर या लहान अवस्थेमध्ये जर फवारणी केली तर तणाचा पुरेपूर नायनाट होतो आणि पिकालाही त्याचा जास्त झटका बसत नाही आणि तणनाशकाचे प्रमाणसुद्धा आपल्याला, म्हणजे समजा ज्या ठिकाणी आपल्याला पंपाचे काही तणनाशकांमध्ये 200 मिली प्रमाण घ्यायचं सांगितलेलं असतं, तिथं 100 मिलीमध्ये सुद्धा पूर्ण तणाचा नायनाट होतो आणि तण हे चांगल्या प्रमाणामध्ये कवर होतं। तर शेतकरी मित्रांनो, यामुळं काय फायदा होतो की तणनाशकाचा वापर कमी केल्यामुळं आपली शेतजमीन देखील सुपीक राहायला मदत होते। सतत तणनाशकाच्या वापरामुळं आपल्या शेतजमिनी या नापीक होत चाललेल्या आहे। यासाठी मित्रांनो, योग्य वेळेत जर वापर केला तर कमी प्रमाणामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल। मित्रांनो, तणनाशकाची फवारणी करताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचसे शेतकरी बांधव हे ट्रॅक्टरद्वारे फवारणी करतात किंवा जास्त प्रमाणामध्ये तणनाशकाची फवारणी ही चार्जिंग पंपाद्वारेच करायला पाहिजे, कारण त्यामधून योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य ठिकाणीच आपल्याला तणनाशकाचा फवारा उडवता येतो। जर पेट्रोल पंपांना सुद्धा वेळेअभावी किंवा मजुराअभावी पेट्रोल पंपांना सुद्धा फवारणी केली जाते, त्यामध्ये तणनाशक चांगल्या पद्धतीनं पिकाला म्हणजे तणावरती लागतं, पण वाऱ्याच्या दिशेनं तणनाशकाचा फवारा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल पंपानं उडवतो आणि तो जर शेजारच्या पिकावरती गेला तर त्यामध्ये आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं। तर मित्रांनो, चार्जिंग पंपानं जर तुम्ही फवारणी करत असाल तर त्यामध्ये नोझल वापरताना फ्लॅट पॅन नोझल किंवा कट नोझलचा वापर करावा। तर मित्रांनो, स्क्रीनवरती मी तुम्हाला हे फोटो दाखवतच आहे। या नोझलचा वापर जर केला तर त्यामध्ये तणनाशकाचे प्रमाण कमी लागते, म्हणजे समजा एका पंपामध्ये जर आपले 4 चक्कर होत असेल तर यामध्ये 6 चक्कर होऊ शकतात आणि कमी प्रमाण लागून सुद्धा तणनाशकाचे एकदम बारीक फवारा तणाच्या पूर्ण भागावरती पसरला जातो। एकाच ठिकाणी जास्त बदाबद पाणी पडून तणनाशक वाया जात नाही। यासाठी मित्रांनो, या नोझलचा जर वापर केला तर त्यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण तणनाशकाची फवारणी करताना त्यामध्ये जर pH बॅलन्सरचा वापर जर केला, pH बॅलन्सर म्हणजे काय तर पाण्याचा pH मेंटेन करतं। तर शेतकरी मित्रांनो, आपण बरेचसे शेतकरी हे शेततळ्याचं पाणी, साठवलेलं पाणी किंवा विहिरीचं पाणी आपण वापरणार आहे, दुसरं कोणतं पाणी वापरणार आहे, तर या पाण्यामध्ये pH बॅलन्सरचा जर वापर केला तर पाण्याचा pH मेंटेन होतो आणि मेंटेन pHमध्ये जर pHच्या पाण्यामध्ये जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर त्यामुळं मित्रांनो तणनाशकाचा पुरेपूर उपयोग होतो। जर पाण्याचा pH बॅलन्स झालेला नसेल तर त्यामध्ये तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला कमी बघायला मिळतो। यासाठी शेतकरी मित्रांनो, pH बॅलन्सरचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला तणनाशकाचा पुरेपूर रिझल्ट बघायला मिळतो। शक्यतो शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी मित्र वेळेअभावी किंवा मजुराअभावी तणनाशकाची फवारणी करताय, परंतु तणनाशकाची फवारणी शक्य नसेल, ज्या ठिकाणी तण काढणे शक्य नसेल त्याच ठिकाणी करा। जर शक्य असेल तर फवारणी टाळली तर योग्य ठरेल।
तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपण जर वापर केला तर कमी तणनाशकाच्या प्रमाणामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की. मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवरती शेती रिलेटेड संपूर्ण माहितीचे व्हिडिओ बघायला मिळतील, जसे की म्हणजे टेक्नॉलॉजी असेल किंवा ज्या काही शेती योजना असतील किंवा शेतीबद्दल बरेचसे माहितीचे व्हिडिओ किंवा नवनवीन जे काही यंत्रणा शेतीमध्ये येत आहे याबद्दल या चॅनलवरती मी तुम्हाला व्हिडिओ भविष्यामध्ये दाखवणार आहे. तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.